चला या पुढचा मॅच बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. अष्टविनायक पलाटपाडा वर्सेस वाघवा स्पोर्ट बावखल. बावखल संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि लगेच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुपारचं सत्र चालू होते. पंचांकडे इशारा आहे तो सामन्याला सुरुवात. पॉवर प्लेचं षटक असेल पहिले षटक. सलामीची जोडी बघतोय अजय आणि सागर. गोलंदाजी मार्कवर आकाश. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. चांगला चेंडू असेल परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गॅप मध्ये खेळून काढला. एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर एक धाव येते. धाव संख्या 1. सलामीची जोडी बघतोय आपण सागर आणि अजय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल बघतोय आपण मिडऑफच्या दिशेला जातोय. सर्कलमध्ये चेंडू आहे परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतोय आपण की चांगली सुरुवात मानावं लागेल. सलामीची जोडी आहे आणि सुरुवाती क्षण आहेत मॅचचे की जसा जसा सामना पुढे जाईल तसं तसे मोठे फटके बघायला मिळतील आपल्याला या दोन बॅटर मधून. आकाश टोकरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. रनर मध्ये चूक येते. पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाताना दिसतोय आकाश. संत आणि सावध गतीने पुढे जाताना खेळ बघतोय आपण. या पुढचा चेंडू कट करून काढला. चेंडू क्षेत्ररक्षक आहे परंतु षटकार बीट होतोय. त्याच्या मागे पुन्हा एकदा एक खेळाडू होता त्याला चकून चेंडू सीमारेषेकडे जातोय. तर या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 3 धावा येत आहेत. या 3 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 5. बघा ऑफ साईडच्या दिशेला चेंडू होता. फक्त हलकी बॅटची कडा दिली त्याला. चेंडू आपण बघतोय थर्डमॅनच्या दिशेला जातोय. 3 धावा आल्याच्या नंतर धावसंख्येत भर पडतंय. या पुढचा चेंडू फुल टॉस होता. पुन्हा एकदा यष्टीरक्षक बीट होतोय. तर ह्या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. 6 धावा. नक्की 4 षटकाचा सामना आहे. सुरुवाती क्षण आहेत मॅचचे. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय अजय आणि सागर याच्याकडून. मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण चांगली सुरुवात मानावी लागेल. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. यावेळी रिस्क घेतली थोडी. मिडॉनच्या दिशेला येतोय चेंडू परंतु बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बघा या चेंडूवर थोडीशी रिस्क घेण्याचा प्रयत्न केला गेला होता अजय याच्या मार्फत परंतु ताकद थोडीशी कमी पडली गेली. तर कुठलेही नुकसान होत नाही बावखल संघाला. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 8. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन मागच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल स्ट्राईक चेंडूवर सागर याच्याकडून. कारण धावा आलेल्या आहेत बघतो आपण. पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे. धावा आलेल्या आहेत 9 धावा. धावचीच्या रूपाने जरी एखादा गडी बाद झाला तर समोरच्या संघाने ती बोनसच्या रूपाने विकेट येईल त्याच्याकडे लक्ष दिला. यावेळी सागर याने षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावा झालेल्या आहेत 9 धावा. स्पर्धा बघतोय आपण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धा आहे. या पर्वाची 3री स्पर्धा आपण बघतोय ज्याचे आयोजक आहेत MB स्पोर्ट बागपाडा संघ. आजचा 3रा दिवस आहे या स्पर्धेचा. पहिल्या दिवसाचा विचार केला तर यंग मराठा चिंचोटी संघाने अंतिम 5 मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर इशेका 11 तरखड हा संघ संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं चांगली फलंदाजी केली आणि अंतिम 5 मध्ये पोहोचतोय. तर 3रा दिवस आहे आणि आजच्या दिवसामधला बघायला गेला तर 4था सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पलाटपाडा वर्सेस बावखल.
वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज महेंद्र कांबळी. त्याच वेळी गेलं विचार केला गेला तर स्ट्राईकच्या एंडवर आकाश टोकरे हा गोलंदाज आहे, फलंदाज आहे की जी पार्टनरशिपचा विचार केला तर 9 धावांची पार्टनरशिप आहे या सामन्यामध्ये आणि ही पार्टनरशिप पुढे नेण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. महेंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू आपण बघतोय लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांकडून इशारा येतोय. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिड विकेटच्या वरून चेंडू येतोय, क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बघता बघता चेंडू सीमारेषे पार जातो 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, चौकार. तर अजय याच्या बॅटमधून निघालेला हा चौकार, या चौकाराने आपल्या संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. आता मात्र बघतोय आपण धावा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो मिडॉनच्या दिशेला येतोय कार्पेटच्या साह्याने चेंडू. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल. यस नो आणि वेट या तिन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं जाते आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेने संघाची धावसंख्या 16 धावा. महेंद्र पुन्हा एकदा, पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन आता मात्र चेंडू लॉगलेगच्या दिशेला जातोय. आणि या चेंडूवर 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र विचार केला तर 19 धावा, 19 धावा धाव फलावर लागल्या गेल्या. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळून काढला गेला. बघा काय कॉलिंग असेल स्ट्राईकच्या एंडवरून. आपण बघतो सागर याला नॉन स्ट्राईकच्या एंडवर येत होता परंतु चांगली कॉलिंग होती आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 21 धावा. पार्टनरशिप बघतो आपण 21 धाव्यांची पार्टनरशिप. आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. लाईन लेंथ अप्रतिम ठेवली गेली या चेंडूवर. निर्धार चेंडूची समाप्ती होते. अजूनपर्यंत विचार केला गेला तर दुसऱ्या षटकामधला एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या होत्या. दुसरं षटक मैदानामध्ये स्थिर आहे. धावसंख्या 21 धावा. बॅक टू बॅक निर्धार चेंडूची समाप्ती, पंचांकडून इशारा येतो. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपते. पाणी घेऊन जायचं आहे. तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या होत्या. दुसरं षटक बघतो आपण महेंद्र याच्या मार्फत टाकले गेले. या षटकाचा विचार केला तर तब्बल 12 धावा आलेल्या आहेत. म्हणजे जी सरासरी होती ती थोडीसा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो इथे बावखल संघाकडून. अजय आणि सागर याच्याकडून बघा जी पार्टनरशिप आहे यावेळी बघतो आपण 21 धावांची पार्टनरशिप. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला नक्कीच मोठे फटके बघायला मिळतील कारण अजूनपर्यंत सागर आणि अजय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी गोलंदाजावर दबाव असेल कारण हाणामारीचे षटका असतील. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये तब्बल जरी 20 धावा आल्या
तर मी समजेन की दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळी आपण बघेल अष्टविनायक पलाटपाडा संघ फलंदाजीसाठी उतरेल त्यावेळी एक चांगला सामना बघायला मिळेल. कारण 40 पेक्षा जरी धावा झाल्या ह्या मैदानामध्ये तरी सुद्धा आपण बघतोय या 40 धावा जमवायला सेकंड इनिंग मध्ये कसरत करावी लागते फलंदाजांना. कारण हे मैदान बघितलं तर 2 दिवसामध्ये खरोखरच गोलंदाजांचा वर्चस्व राहिलेलं आहे या मैदानामध्ये. तर वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज शरद वरठा. यापुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी होती परंतु चेंडू लॉग लेगच्या दिशेला जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट चौकार. तर मी अगोदर सांगितलेलं होतं की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. करो या मरोची स्थिती आहे त्यांच्या समोर कारण धावा जमवायच्या आहेत. बघायला गेलं तर एक सुद्धा विकेट अजूनपर्यंत बाद झालेला नाही की थोडासा रिस्क घेण्याचा प्रयत्न केला जातो यावेळी अजय याच्याकडून आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतोय. धाव संख्या 25 धावा. नक्कीच चांगलं षटक बघायला मिळेल प्रेक्षकांना ज्याची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज शरद गोलंदाजी मार्कवर आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघतो आपण 27 धावा. जो रन रेट आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. शरद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू रिव्हर्स शॉट अटेंड करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु निर्धार चेंडूची सांगता होते. या पुढच्या चेंडूला आपण बघूया मिडॉनच्या दिशेला येतो. लागला आपला क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल कारण सागर याचा विचार केला तर ह्यावेळी स्ट्राईक आपल्या स्वतःजवळ ठेवलेली आहे. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल या चेंडूवर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली ती 28 धावा. धावा ह्या धाव फलावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू जाग्यावरच खेळून काढला. चेंडू गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला. एका जागेवर समाधान मानावं लागलं. चांगली गोलंदाजी यावेळी शरद याच्याकडून बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं. त्याच्या पुढच्या 4 चेंडूमध्ये तब्बल 4च धावा येत आहेत. चांगला कमबॅक मानावा लागेल आता मात्र शरद याच्याकडून. कारण जर विचार केला गेला तर सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. नक्की मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्या मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केल्यानंतर गोलंदाज हा चतुर आहे. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड एज बॅटचा कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेला जातोय. आणि या चेंडूवर 2 धावा येत आहेत. या 2 धावेने संघाची धाव संख्या 31 धावा. बघा जशा षटकाची अपेक्षा होती तसं षटक अजूनपर्यंत आपल्याला बघायला मिळालं नाही. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला 12 धावा. तिसरं षटक मला असं वाटत होतं की नक्कीच हाणामारी करेल की काय या षटकामध्ये 2 फलंदाज परंतु जखडून ठेवला यावेळी शरद याने. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला होता परंतु स्वतःला सावरलं गेलं आणि त्याच्यानंतरचे 5 चेंडूमध्ये काय कमबॅक बघायला मिळतोय आपल्याला मिस्टर शरद वरठा याच्याकडून. धाव संख्या 31 धावा आहेत. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
विजय गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. 6 चेंडू असतील शेवटचे आणि या 6 चेंडू मध्ये काय घडतंय बघूया मैदानाच्या आतमध्ये आपण. विजय टू सागर, पुढचा चेंडू आपण बघतोय लॉग ऑफच्या दिशेला येतो. शतरक्षक आहे. चेक करूया आपण, हे षटकार आहे का पंच? चेक करूया आपण. तर हा षटकार आहे. माणुसकीचं दर्शन इथे बघायला मिळते आपल्याला खेळाडूंकडून. चांगला निर्णय बघा, क्षेत्ररक्षकाने स्वतःने मंजूर केलेला की हा षटकार आहे. नक्कीच हेच तर खरी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये माणुसकी दाखवणं हा मोठा मोठा धाडस आहे. बघा काही काही ठिकाणी आपण बघतो एका एका धावेने काय काय आपल्याला बघायला मिळते, परंतु ह्यावेळी बघायला गेलं तर एक माणुसकीचं दर्शन दाखवलेलं आहे या खेळाडूने. माझा तरी ह्या खेळाडूला सलाम असेल, कारण स्वतःने सांगितलेलं आहे की ज्यावेळी बॉल अडवला त्यावेळी माझा पाय सीमारेषेच्या बाहेर होता आणि अशा प्रकारे षटकार येतोय. तर या 6 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 37 धावा. अप्रतिम डिलिव्हरी, परंतु निर्धार चेंडूची सांगता होते. बघा या असोसिएशनला सलाम करावा लागेल, कारण असोसिएशन मध्ये असे खेळाडू घडलेले आहेत की बघा स्वतःच्या मनाने जो निर्णय दिलेला आहे या खेळाडूने. या पुढचा चेंडू आपण बघतोय लॉग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. परंतु झेल सुटला जातोय आणि बघता बघता सहजरित्या 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धाव संख्या 39 धावा. 39 धावेची पार्टनरशिप. या पुढचा चेंडू आता मात्र लॉग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, करणार नाही चुकी. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. वाघोबा स्पोर्ट बावखल संघाला. तर चांगली पार्टनरशिप बघतो. 39 धावांची एक पार्टनरशिप झाली. आपल्या संघाला सेफ मध्ये घेऊन गेले दोन्ही खेळाडू. तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर तुषार. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. निर्धार चेंडूची यस. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय यावर सहमती दाखवत नाही. रिव्ह्यू घेण्यात येतोय.
फलंदाजाला वाटतोय की हा चेंडू वाईट आहे. बघूया थर्ड अंपायरकडे निर्णय दिला जातोय. तर हा चेंडू वाईट असेल. बघा चांगला पंचगिरी बघायला मिळते आपल्याला सुरेंद्र घाटालसळाकडून. जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर कर्णधाराच्या रूपाने तुम्ही घेऊ शकता. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मी सांगतोय की जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही कर्णधाराच्या रूपाने रिव्ह्यू घेऊ शकताय. आणि प्रत्येक संघाला हा एकच रिव्ह्यू आहे. जर सक्सेस झाला तर तुम्हाला पुन्हा मिळेल आणि जर फेल गेला तर पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ह्या चेंडूवर 2 धावा येतात. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. तर 45 धावांचं लक्ष असेल. धावसंख्या झालेली ती 44 आणि 45 धावांचं लक्ष असेल. चला याच्यानंतर होणारा सामना असेल एकविरा स्पोर्ट वाकीपाडा वर्सेस न्यू स्टार मडवीपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या टॉस बॉक्स मध्ये लगेच आपण टॉस उडवूया. न्यू स्टार मडवीपाडा वर्सेस एकविरा स्पोर्ट वाकीपाडा. याच्यानंतर होणारा सामना असेल एकविरा स्पोर्ट वाकीपाडा वर्सेस न्यू स्टार मडवीपाडा. बघा तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये जे खांब बघतायत, ज्या तारा आहेत, याला जर डायरेक्ट चेंडू लागला तर डेड बॉल देण्यात येईल. त्याच्यानंतर जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल, जर तुम्ही क्षेत्ररक्षण करताय आणि तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही कर्णधाराच्या मार्फत घेऊ शकता, हे लक्षात घ्या.
चला न्यू स्टार मडवीपाडा संघाचा कर्णधार लगेच या प्लीज, इनिंग ब्रेक झालाय. आपण बघतो एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. चला नाणेफेकीचा कॉल होतोय इथे. संदीप त्याच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. न्यू स्टार मडवीपाडा संघाने यस लगेच निर्णय दिलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. मडवीपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून लगेच क्षेत्रावर स्वीकारलेला आहे. यस पंचांकडे इशारा येतोय. 45 धावांचं लक्ष, 24 चेंडू मध्ये 45 धावा या विजयासाठी ठेवलेल्या आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. गोलंदाजी मार्कवर सागर. चांगला चेंडू म्हणावा लागेल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती होते. सागर गावड गोलंदाजी मार्कवर. सागर पुन्हा एकदा महेंद्र याच्यासाठी. यापुढचा चेंडू सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. बघता बघता चेंडू सहजरित्या सीमारेषे पार जातो. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट, चौकार. तर चौकाराने खातं खोललं गेलं संघाचं. महेंद्र याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. धाव संख्या 4. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला. ओ हो हो, अप्रतिम झेल म्हणावा लागेल. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होता. जर या क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू वरून गेला असता तर नक्की 4 धावा मिळल्या असत्या, परंतु तसं काय होत नाही. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. पॉवर प्लेचा षटक होता आणि पॉवर प्ले मध्ये बघायला गेलो तर आपण जो लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक होता तो सर्कल मध्ये होता आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अप्रतिम झेल म्हणावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर शरद वरठा. चला पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू मिडॉनच्या दिशेला येतो. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र इथून जर विचार केला पलटपाडा संघाचा तर नक्कीच एक पार्टनरशिप जमवायचा प्रयत्न करावा लागेल. 20-25 धावांची तरी एक पार्टनरशिप करावी लागेल, कारण जी आपण बघतोय प्रथम फलंदाजी करताना अजय आणि सागर याने 39 धावांची पार्टनरशिप केली, तशी एक पार्टनरशिप करावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तर या 2 धावेने संघाची धाव संख्या
तर आकाशसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. अवी दळवी आणि विशाल बरफ याच्याकडून 2 षटकार मारले तर 200 रुपयाचं क्रॅश प्राइज आणि 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. लेग बाईकच्या रूपाने एक धाव येते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपले जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघतोय 45 धावांचा पाठलाग करताना धावा झालेल्या आहेत त्या 5 धावा, 8 धावा. तो वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज करण. तर आकाशसाठी इथे पारितोषिक लागण्यात आलेले आहे. 2 षटकार मारले तर 200 रुपयाचे पारितोषिक आणि 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश पारितोषिक देण्यात येईल मिस्टर अवी दळवी आणि विशाल बरफ याच्याकडून. पुढचा चेंडू मानावा लागेल. चांगला चेंडू निर्धार, चेंडूची समाप्ती होते. करण याच्याकडून चांगली गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू निर्धार, चेंडू हाताळला जातोय. करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होता मिडॉनच्या दिशेला, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू. तर ह्या चेंडूवर 2 धावा येतात. त्या 2 धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 10 धावा. करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात निर्धार, चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक बघायला मिळतोय करण याच्याकडून. करण याचा विचार केला तर चांगली गोलंदाजी, 3 चेंडू मध्ये तब्बल 2 धावा देतोय. जर विचार करायला गेला तर ह्या षटकामधला दुसरा निर्धार चेंडू. बघा आकाश याच्यासाठी पारितोषिक लागण्यात आलेलं आहे. 2 षटकार मारले तर 200 रुपये आणि 3 षटकार मारले तर 500 रुपये. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता, मिडॉनच्या दिशेला ढकलून दिला गल्लेमध्ये. आणि या चेंडूवर 2 धावा येत आहेत. या 2 धावेनी संघाची धाव संख्या 12 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना दिसतोय आपल्याला पलाटपाडा संघ. या पुढचा चेंडू निर्धार, चेंडूची समाप्ती होते. तर राज उंबरसडा यांच्याकडून सुद्धा पारितोषिक लागण्यात आलेलं आहे. 2 षटकार मारले तर 200 रुपयाचं 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. बघा खूप पारितोषिक लागलेले आहेत, खूप फॅन आहेत आकाशाचे. या पुढचा आता मात्र षटकार येतो की काय, परंतु शतरक्षक आहे, शतरक्षकाला निवडलं गेलं येते. अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतोय आकाशाच्या रूपाने. धाव संख्या 12 असताना हा दुसरा आदरा बसतोय पलाटपाडा संघाला.
तर 12 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 33 धावेची. या पुढचा चेंडू ऑफ स्टिकवर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला जातोय चेंडू. पंचांकडून इशारा येतोय, खराब चेंडूची नोंद केली जाते. तिसरं षटक आकाश याच्या मार्फत आदळलं जाते. या पुढचा चेंडू चांगला फटका म्हणावा लागेल. मिडॉनच्या वरून चेंडू येतो मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघा तू मय झाली होती आणि त्याचं रूपांतर समोरच्या संघाला त्याचा फायदा होतोय. बावखल संघाला धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते. नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी गेलेला आहे मिस्टर अजय. आणि अजय याला आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. खूप साऱ्या अपेक्षा असतील. या पुढचा चेंडू सर्कल मध्येच कट करून काढला. चेंडू बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावीसाठी येत आहेत दोन्ही खेळाडू. पुढचा चेंडू मला वाटते लेग साईडच्या दिशेला जोरदार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. तो पंचांचा इशारा येतो. 22च्या रूपाने एक धाव येते. धावसंख्या झालेली ती 17 धावा. जर षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या होत्या सागर याच्या मार्फत. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 9 धावा मोजतोय गोलंदाज करण. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला गलीमध्ये ढकलून दिला. सर्कलमध्ये शतरक्षक आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू वन बाउन्स सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. सावकार धावसंख्या झाली ती 22 धावा. धाव फलकावर लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 चालू आहे. अजून पण एक चेंडू शिल्लक आहे. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बघा फलंदाजाच्या हातातून बॅट सुटलेले आहे. इथे नशीब मानावं लागेल की कोणी खेळाडू तिथे नव्हता. अशा प्रकारे निर्धार चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपतंय. तर 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ती 23 धावेची. तर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अजय.
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावीची गरज. या पुढचा चेंडू त्रिफला उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतंग बघायला मिळते आपल्याला. चौथा गडी बाद होतोय पलटपाडा संघाचा. मी तर म्हणेन खरोखरच अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल बावखल संघाकडून. सागर, करण, आकाश आणि आता मात्र अजय याच्याकडून. बघा फलंदाजांना जखडून ठेवलेला आहे. कुठलाही मोठा फटका खेळण्याचा सूट देत नाहीत गोलंदाज. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. नंबर 6 मध्ये खेळण्यासाठी येतोय फलंदाज पवन. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिड विकेटच्या दिशेला खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि अप्रतिम बॅकअप मानावा लागेल एसटी रक्षकाकडून. चार चेंडू आणि 22 धावेची गरज. अजय गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू बघतो आपण लेफ्ट स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडे इशारा केला जातोय. वाईटची धाव येते. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. मयूर याला सुवर्ण संधी आहे. एक षटकार मारला तर 500 रुपयाचं रोख कॅश प्राइज देण्यात येईल आवी दळवी याच्याकडून. पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना दिसतोय इथे. तीन चेंडू आणि 21 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अष्टविनायक पलटपाडा संघाला. या पुढचा चेंडू आपण बघतो मिडॉनच्या दिशेला येतोय. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होते. दोन चेंडू आणि 20 धावेची गरज. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसते आपल्याला वाघोबा प्रसन्न बावखल संघ. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला.
अजूनपर्यंत धावा पाहिजे असतील ते 20 धावा एका चेंडूमध्ये. विशाल जातोय फलंदाज. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आहे, लॉगांच्या दिशेला येतोय. पंचांकडून इशारा येतोय, नो चेंडू घोषित केला जातोय. स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु हाईट जास्ती होती चेंडूची. पंचांकडे इशारा येतोय, फ्री हिट चेंडू असेल हा. पुढचा चांगला चेंडू मानावा लागेल. अशा प्रकारे विजय होतोय या सामन्यामध्ये वाघोबा स्पोर्ट बावखल संघ, आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय अष्टविनायक पलाटपाडा संघ. हार्डलक हार्डलक पलाटपाडा संघ, आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वाघोबा प्रसन्न बावखल संघ पुढच्या वाटचालीसाठी. तर याच्यानंतर होणारा सामना असेल एकविरा स्पोर्ट वाकीपाडा वर्सेस न्यू स्टार मडवीपाडा. मडवीपाडा संघाने नाणेफेकीचा गोल जिंकून लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे वाकीपाडा संघाला. प्रत्येक सामन्याला